नमस्कार, जय हिंद सर्वांना। मी शेख खाजा मोइनुद्दीन, प्रोप्रायटर, न्यू पटेल NGO कन्सल्टन्सी परभणी। आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी मी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी श्री विलास मुसळे सरांची भेट घेतली। त्यांना परभणी शहरातील इनायतनगर येथील स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार दिली। सदरील तक्रारमध्ये मी नमूद केलेले आहे की मी दिनांक 22 मार्च 2025 रोजी शनिवार सायंकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान त्या दुकानासमोरून जात असताना असे लक्षात आले की सदरील दुकानदार हे शासकीय धान्य पांढऱ्या कट्ट्यामध्ये भरून 50-50 किलोच्या गोण्या प्रवासी रिक्षामध्ये टाकून काळ्या बाजारात विक्री करत असल्याचे मला निदर्शनास आले। यावरून मी तिथे उपस्थित खाजगी कर्मचाऱ्यांना विचारले की बाबा हे 50-50 किलोचे धान्य कुठं नेत आहेत, तेव्हा त्यांनी कुठलाही उत्तर दिले नाही व तुम्ही आमच्या सेटला विचारा असे म्हटले। मी म्हटले हा धान्य काळ्या बाजारात जातोय, दिवसाढवळ्या तुम्ही शासकीय मालाची चोरी करत आहात। त्यावर त्यांनी तात्काळ एक शटर बंद केले। त्यानंतर एक खाजगी कर्मचारी बाहेर आला आणि त्यांनी कथित पवन नावाच्या दुकानदारास फोन लावून दिला, कारण माझा फोन तो उचलत नव्हता। त्याने फोन लावल्यानंतर मी म्हटलं की बाबा हे गोरगरिबांचे धान्य आहे, तू अशा काळ्या बाजारात का विक्री करतोस? तर तो म्हणाला की मी सदरील माल हा माझा आहे, तो लॅप्स झालेला आहे। त्याला मी म्हटलं मी बायोमॅट्रिक पद्धतीने प्रत्येकाला धान्य देत असतात, त्याच्यामुळे लॅप्स होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही। तर तो म्हणतोय हा माझा माल आहे, मी कुठेही विकेन, तुम्हाला काय करायचे ते करा। मी म्हटलं सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी तू जिल्हाधिकारी कार्यालयात ये, आपण जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांसमोर ही हकीकत मांडू, तुझं काय प्रॉब्लेम आहे ते सांग। तर तो म्हणतो मी कुठेही येणार नाही, तुम्हाला कुठे जायचे जा। तेव्हा मी आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी सकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय विलास मुसळे सरांची भेट घेतली आणि त्यांना ही सविस्तर तक्रार दिलेली आहे। आपण पाहू शकता या तक्रारीमध्ये संपूर्ण घटनाक्रम मी दिलेला आहे। ज्या ऑटोमध्ये माल विक्री होत होता त्या ऑटोचा क्रमांक सुद्धा दिलेला आहे। तसेच काही फोटोचे पुरावे सुद्धा मी दिलेले आहेत, ज्यामध्ये माल नवा मुंडा येथील एका दुकानात विक्रीसाठी गेला होता संध्याकाळी 7:30च्या दरम्यान। यानंतर मी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी मला संबंधित दुकानाचे नाव देण्यास सांगितले। मी व्हॉट्सअपवर त्यांना संबंधित घटनेचे व्हिडिओ आणि त्या दुकानदाराचे नाव पाठवले। तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 11 वाजता परभणी विधानसभेचे आमदार माननीय श्री राहुल पाटील यांच्या कार्यालयात गेलो। तेथेही त्यांना सविस्तर लेखी तक्रार दिली। त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना बोलून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले। यावर आज दिनांक 24 तारखेला मी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना भेटून सविस्तर हकीकत मांडली। त्यांनी यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले। तसेच माझा तक्रार अर्ज त्वरित माननीय तहसीलदार परभणी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी तो पाठवण्यात आला आहे। माझे एकच म्हणणं आहे की गोरगरीब लोकांचे जे धान्य आहे ते गोरगरिबांना मिळाले पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत धान्य काळ्या बाजारात जाता कामा नये आणि जो कोणी असे बेकायदेशीर कृत्य करत असेल त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी आणि संबंधित दुकानदाराचा परवाना हा लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणाली 2015 चे कलम 10 चे उपकलम 7 नुसार तात्काळ रद्द करण्यात यावे व पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। नमस्कार।